दुसरीकडे मिळणार आहे आणि तुम्ही इमानदारीने सांगा अशी मजा कचकच कांद्याला येणार आहे? मरत जाऊ नका, दुसरं काही नाही महाराज. अर्धा आयुष्य भांगरच गेले तुझ्यासाठी, गेले बनाट तुझ्यासाठी गेले, नालायका जेवढे गेले तेवढे. नुसती मरायला शिवजयंती करते ते. हे ज्ञान वगैरे काही तीळ मात्र नाहीये. काय संस्कार होते माझ्या राजांचे. तुम्हाला काय वाटतं आता जे नरधाम आहेत म्हणजे बाईवर वाईट नजर टाकणारे छत्रपती शिवरायांच्या काळात नसतील का? असतीलच की. सगळेच कुठे काही चांगले असतात का? बाची बोट वेगळी रे, माणसाचा भेद तर किती असणार आहे. 17 वर्षाचे शिवराय होते. रांजाचा पाटील नावाचा पाटील दिवसा ढवळ्यातून पोरगी उचली, तिच्या अब्रूची माती केली, विहिरीत ढकलून दिलं. पोरीचे मायबाप आऊसाहेबांच्या समोर येऊन पदर पसरून उभा राहिले. बायकोनं विचारलं, त्या बापाच्या त्या पोरीच्या माईनं पदर पसरून विचारलं, आऊसाहेब अहो 13-14 वर्षाची पोरगी माझी बांधावरनं बापाला भाकरी द्यायला चालली होती, आपल्याच माणसानं आपल्या पोरीवर वाईट नजर टाकली, राजाचा पाटील नावाचं नाव त्याचं, पोरगी उचलली, अब्रूची माती केली, अहो सांभाळली असती मी आऊसाहेब तशीच. पुढचा गोळा होता माझ्या, नुसती हाऊस पुरवली नाही आऊसाहेब, कुणाला कळू नये म्हणून जिवंत विहिरीत ढकलून दिलं. आणि हिंदवी सुद्धा स्वप्न बघता तुम्ही आऊसाहेब, फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर द्या, हे जर तुमच्या पोटचं लेकरू असं तर तुम्ही काय न्याय केला
केला असता त्याच हिशोबाने मला न्याय. आणि ज्या देवघरात देवी पवित्र नाही तुम्ही काय हिंद विसर्गाचे स्वप्न बघताय आऊसाहेब? डोळ्यातनं खळात खळात पाणी आला आऊसाहेबांच्या. आऊसाहेब रडतायत. 17 वर्षाचे शिवराय आहेत. नुकतंच शिक्षण पूर्ण करून पुण्याला परतले होते. डोळ्यात पाणी दिसलं आईच्या. काय झालं आऊसाहेब? कशाला रडताय? अहो जिवंत आहेत आम्ही. काय झालं सांगा तरी आमच्या परीनं आम्ही नक्की सुधारायचा प्रयत्न करू. झालं तरी काय आऊसाहेब? आऊसाहेबांनी सांगताच तळपायाची आग मस्तकाला गेली राजांच्या. 17 वर्षाचे शिवराय सिंहासनावर बसले आणि सांगतायत बोलवा बोलवा त्या रांजाच्या पाटलाला उभा करा. माझ्या समोर दोन्ही हात दोन्ही पाय कलम करा पण जिवंत ठेवा, मरू देऊ नका. असा जिवंत उघडा करून वेशीवर टांगा आणि आलेल्या प्रत्येकाला दौंडे पेटवून सांगा हे हिंदवी स्वराज्य आहे. इथली आई बहीण देवघरातल्या देवीपेक्षा कमी नाही. तिच्यावर वाईट नजर टाकली तर हा शिवबा त्याचा राजाचा पाटील केल्याशिवाय सोडणार नाही. पुन्हा हिंमत नाही झाली कुणाची पोरीकडे वर नजर करून बघायची. दोन्ही हात दोन्ही पाय छाटले आणि उघडा करून वेशीवर टांगला. ही न्याय व्यवस्था होती म्हणून बाईवर कुणाची वाईट नजर गेली नाही. आताच काय झाला बलात्कार, त्या माणसाला बोलवा, त्याच्यावर केस टाका, जेलमध्ये टाका, खाऊ पिऊ घाला आणि पुन्हा बघा तारकावर तारका तारकावर तारका. आणि छागीवर बापाची अवलाद असेल तर जमानतीवर सुटतंय. कोण लक्ष देत आहे? लेकरू गरीबाचा असेल तर आई बापाला पैसे खाऊ घालून गप करायचं. काय राहिलं रे सध्या? काही नाही बघा दादा. विनंती माझी तुम्ही तरी डोळे उघडा. इथे फक्त एकच सत्य आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. बाकी सगळा जगत भाषा इमॅजिनेशन आहे, कल्पना आहे. म्हणून तुझं विनू शंभर आहे. म्हणून तुझ्याशिवाय माझं अस्तित्व नाहीच देवा. तुम्ही तरी परमार्थ नका रे. आजकालच्या पिढीला विनंती माझी, जे तुम्ही आज शिकताय ना हे संतांसाठी तीळ मात्र ज्ञान नाहीये. 90% सायन्स इज ज्ञानेश्वरी. खूप सामर्थ्य आहे. हे केमिस्ट्रिकल बायोलॉजिकल सूत्र तुम्हाला शास्त्रवेदांमध्ये बघायला भेटतील. चाचूचेनी सांडस आहे, खंडीचे पै पाणी राजहंस आहे. तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. वाचा एकदा ज्ञानेश्वरी. नाही कळली तरी वाचा. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल. ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. फक्त माऊलींना बोल द्यायला लेकरू माझं परमार्थ. आणि फक्त पुढच्या पिढीला नावं ठेवण्यात मजा नसते रे. आता ही म्हातारी माणसं नुसतं म्हणतात परवाया गेली परवाया गेली परवाया गेली. अरे पण का गेली? बिडी फुकू फुकू तुझी थोबाडा आत गेली मग परवाया गेली. उगाच थोडी गेली. डांगरा जीव झाला पण काकडा करत नाही आपण. मारुतीच्या मंदिरात पत्ते चालतो. ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवतो. ही गुणाचं फक्त पोरच वाया गेली. काय पण माणूस. अरे जे म्हातारं काकडा करतं ना घरातलं त्याच्या नातवाला एक तरी अभंग पाठ. ती म्हणते अभंग नाही हरिमुखे म्हणा तरी पाठ आहेच आहे. ते बसता आजोबाजवळ वैष्णव होत ते. मी म्हणते पुढे काही का होईना हाताचं पुण्य पदरात पडलं की नाही त्याच्या. कसं रे दादा? आता हे म्हातारा बायका स्वतः दारात बसून आजकालचं काय पोर येतोय ह्यांना काय लाज येतोय. आमच्या जमान्यात नव्हतं माय असो. आम्ही किती इज्जतीनं खाल्लं माय, किती कष्ट केलं माय, ह्यांना काय जळय माय, सगळं आयतं भेटलं माय, वय ग माय. मान्य घ्या मला. आय एक्सेप्टेड. आम्ही मान्य करतो. जुन्या पिढीने वाईट दिवस काढले, सहन केलं, त्रास सामर्थ्याने पदरात घेतला म्हणून आमच्या पिढीला वैभव मिळालं हे आम्ही मान्यच करावं लागेल आणि करावं लागेलच. मान्यच आहे आम्हाला. पण तुम्ही आता काय करता? आता मिसरी चोळीता. तुमच्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं. इतका भगार वास त्या मिसरीचा. त्या तोंडावानं नाकाचं मुख घेते कसं बाय. त्याला काय व्यसन लावायच्या अवघडे दुसरं पुढे सांग ना. आणि कळत नाही असं काय नाही. सगळ्याला सगळं कळतंय गुरुजी. सगळं कळतंय. कळत कसं नाही? एखाद्यानं सकाळी मांसाहार केला दुपारी चल म्हणावं पंढरपूरला येईल का? सकाळी मांसाहार केलेला दुपारी पंढरपूरला येईल का? का नाही येणार? ते महाराज आज नाही आज खाल्लंय उद्या तू पवित्र होतो रे. आणि ही काय परमार्थ आहे रे? सोमवार गुरुवार खात नाही बाकी दान खाऊन हाणतो. तेवढा कशाला सोडतो? तेवढं मी खाकी. महाराजांना वाटतं सोमवार गुरुवार देव बघतो बाकीचे डोळे झोपतो. तू खामी बघत नाही तू खामी बघत नाही तू असं खायला का? बरं चला आपण महाराज मंडळी आपण रात्री बेरात्री प्रवास करतो. दरवेळेस गुगल मॅप योग्यच रस्ता दाखवायला असं नाही. कधीतरी चुकवतो. 2:30ची वेळ आहे दादा. 2:30ची वेळ आहे. तुम्हाला रस्ता विचारायचा आहे. एखादा गन्नवाला माळकरी माणूस दिसला रस्ता विचाराल का नाही? विश्वासाने का विचाराल?
कारण त्या माणसावर विश्वास असेल, ओळखीचा असू द्या नसू द्या, गावचा असू द्या तालुक्यातला असू द्या, त्याला माहित असेल कपाळाला गंध याच्या, गळ्यात तुळशीची माळ आहे, विठेवरच्या मालकाचं लेकरू आहे, आणि जीव पणाला लावेल पण आपल्याला चुकीचं मार्गदर्शन करणार नाही, हा विश्वास त्याच्या माळेकडे बघून पटेल. अजून काय सामर्थ्य पाहिजे सांगा. आणि त्याच ठिकाणी पिदाडं दिसलं, मी तर म्हणून गाडीत तळ्यात जाऊ दे घेतल्या, पण त्याला विचारू नको कुठं जायचं. आता गाडीत बसल्या बसल्या आपलं मस्त रे दादा. म्हणून विनंती आहे, लोकांचा विश्वास लावत जा रे कपाळाला गंध. उद्या परवा कुठं धडकाला मिळाला तर शेजार पाजारच्याला कळावं कुठल्या गँग मधला आहे, नेमका पुरायचा आहे का जाळायचा, एवढा तरी वेळ लागावा त्यांना. लावायचा बाबा गंध. आता सायंटिफिकली सांगते मी तुम्हाला, माणसाचं इथे भ्रमरंध्र असतं. इथे काय असतं माणसाचं? भ्रमरंध्र. भ्रमरंध्र म्हणजे माणसाची सगळी पॉझिटिव्हिटी या दोन भवायांच्या मध्ये एकत्रित होते. शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक, इडा, पिंगला, सुषुम्ना यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पुरक, रेच, कुंभ, श्वसनाचे 3 प्रकार, याच्यावर ज्याचा अधिराज्य आहे. 3.5 वेळे मसली कुंडलिनी शक्ती बिंबीच्या देठापासून शस्त्राचं भेदन करत भ्रमरंध्रात जाऊन मिळते. त्यावेळेस माणसाला सकारात्मक भावना निर्माण होते. थोडक्यात काय तर करंगळीच्या शेजारच्या अनामिकेने तुम्ही जर इथे गंध लावला तर तुमच्या डोक्यात पटकन वाईट विचार येत आणि आले तरी फार काळ राहत. हा का शुद्ध शाकाहार असावा. तुम्ही जे खाता तुमच्या शरीरामध्ये तसंच राहतं. युक्त आहार विहार नियम इंद्रियाशी सारा, हा परमार्थाचा नियम आहे. का असा नियम आहे? तुम्ही 1 महिना मेथीची भाजी, शेपूची भाजी, चपाती, साधं वरण भात, कमी तिखटाचं कमी तेलाचं खाऊन बघा, तुमचा राग कमी होईल. किती महिना? 1च महिना तुम्ही कमी तिखटाचं कमी तेलाचं खा, तुमचा राग कमी होईल. तामसी अन्न माणसाची रागिष्ट बुद्धी वाढवतो. किती सोपं आहे. पण सगळ्यात मोठा परमार्थ काय? व्यसनावर ताबा आणि शरीरावर नियंत्रण. हे जमलं. सगळ्यात बेकार जे मन आहे, आता कुठे धावे म्हणत तुझे चरण देखवी अभागा गेला, काही राहतच नाही ना देवा. सगळ्यात बेकार काय? विवेकाते भुलवी संतोषाशी चाड लावी, पैसेची तरी हिंडवी दाही दिशा. विवेकी माणसात अविवेकी म्हणतो, संतोषाला चाड लावतो, बसला जागी फिरवतो असं मन आहे. सगळ्यात चंचल मन. चंचलतेचे 10 प्रकार. मनोमत करो मेघो माननी मदनो मरुत महामदवर कटो मत्स्य मकार दश चंचल. सगळ्यात पहिलं मन एवढं चंचल आहे, माकडाला दारू पाजली. कुणाला पाजली? माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही. माणसं काय म्हणतात? पिल्यावर कसं कळत नाही. आता मार 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 बायकोला रात्री मारत, सकाळी तिलाच प्रेमानं म्हणत नव्हतं ग मारायचं. पिल्यावर कळत नाही. एवढंच बरं कळत नाही. हात वळायचा बरं कळतो. आता काय करायचं माय? पिला ना, टोपलावर शेळीच्या लेंड्या समोर नेऊन ठेवायच्या. त्याला म्हणायचं काळे मनुके ताकद वाढती, गोड लागतात, खा. खाईल का? किती वेळ टाकलेली असू द्या, तेवढा धुलीत म्हणी कळतंय, त्याला नाटक करतोय, ती सगळं कळतंय. आधी डोक्यातलं काढून टाका. इंजेक्शन औषधानं भूत दारू बिरू सुटती, काही नाही. मनावर ताबा असल्याशिवाय व्यसन सुटत. अशी जर इंजेक्शन दारू सुटली असती ना, तुम्हाला सांगते डॉक्टर साहेब, ह्या बायांनी मंगळसूत्र ऐकलं असतं पण इंजेक्शन आणलं असतं आणि झोपीतच दिलं असतं. के करून के जाणवारा की मी आल्या गिद्द दिलं नावा के. आयुष्य दिलं असतं. ती म्हणली असती नवरा दंड आहे, मंगळसूत्राला काय खायचं का? आणि खरंच आहे दादा, तुम्ही कुणाचेही असू द्या, पण संगत चुकीची लागली ना, तुम्हाला दुर्व्यवहार वागायला वेळ लागत. या जगातले 2 नंबरचे विद्वान द्रोणाचार्य. 1 नंबरचे विद्वान सगळ्यात विद्वान दशरथ राजा. 1 नंबरचे विद्वान कोण? दशरथ. 2 नंबरचे कोण? द्रोणाचार्य. महाभारतात द्रोणाचार्य हे नाव ऐकलं असेल. ज्यांनी चक्रव्यूह वाचलं, 60 मंडला केंद्रबिंदू ते द्रोणाचार्य. विठेवरचा मालक कृष्ण अवतारामध्ये ज्यांच्या चरणाला मस्तक लावूनच रथामध्ये चढायचा एवढा अधिकारच्या द्रोणाचार्याचा. त्या द्रोणाचार्याचा पोरगा संगतीनं वाया गेला, ज्याचं नाव अश्वत्थामा. द्रोणाचार्याच्या पोराचं नाव काय? अश्वत्थामा. संगत कोणाची? जयद्रथ, दुःशासन, इनमिक. इनमिक कोण? सगळ्यात पहिल्यांदा द्रौपदीच्या चोळीची गाठ सुटली हे ज्या दलिंदराला दिसलं, तो इनमिक. आणि नजर अशी गोष्ट आहे दादा, तुम्ही किती परमार्थ करा, एकदा नजर चुकू द्या, तुमचा काटा निघाल्याशिवाय राहत. तुम्ही किती आयुष्यभर भजन करा, आयुष्यभर नारायण नारायण केलं नारदानं, आयुष्यभर. श्री नारायण 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 हरी नारायण, नारायण नारायण नारायण.
एकदा चुकली